बघा बाळांनो, द डायमीटर अँड द हाईट ऑफ अ सिलेंडर म्हणतोय बाळा, टँक इज 1.75. डायमीटर किती आहे म्हणते? मग जो पहिलं दिलं असते ना तोच असते. हा, तर 1.75 मीटर. हाइट किती दिली है बड़ा? 3.2 मीटर. कैपेसिटी पूछ रहा है, मतलब क्या? वॉल्यूम ऑफ टैंक. वॉल्यूम ऑफ टैंक इन लीटर पूछ रहा है, मतलब क्या? यही आपको निकालना है. जब पाई की वैल्यू क्या? 22/7. पाई की वैल्यू क्या? 22/7 है तब. अब मुझे एक बात बताओ सीधा सीधा, क्या बताओगे कि आपको वॉल्यूम ऑफ टैंक निकालना है, बराबर है? देखो बड़ा, देखो ये क्या है रे? हाउ मच इज द कॅपॅसिटी ऑफ टँक इन लिटर? म्हणजे काय? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ टँक. व्हॉल्यूम ऑफ टँक म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल आहे म्हणजे काय? सिलेंडर ना बळा, क्यूब कसा राहणार? असं गडबड नको करा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचं काय असते? पाय आर स्क्वेअर एच. विसरले तुम्ही रे. चल, या डायमीटर आहे म्हणजे रेडियस किती असेल रे डायमीटरचा? अर्धा. 1.75 डिवायडेड बाय 2. पक्का? वरती 2 अंकानंतर पॉइंट आहे तर खाली पण 2 शून्य लावून टाका, पॉइंट मेला. चला, 22/7. पायची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू किती रे? 175 बाय मॉंग से इंटू पुन्हा 175 बाय मॉंग से इंटू हाइट किती आहे रे? 3.2. आता 3.2 म्हटल्यावर दिमागात काय आलं असेल? खाली किती शून्य देऊ? 175 बाय 2 से इंटू 32/10. क्लियर? आता सगळ्यात महत्वाची बला. 7च्या फळ्यात 175 येतो का रे? 7 दुने 14 होतात. 7तून 4 गेले 35 होतात, म्हणजे येतो. 7 किती जा? 25. त्याच्यानंतर अजून काय होऊ शकतो का रे? तो हो, इकडे लक्ष द्या. पहिले कॅल्क्युलेशन समज. 2 आणि 2 किती होतात बाळा? लक्ष द्या पहिले, हा समजून घे. 175 इंटू 32. बे दुने किती होतात माहित आहे ना? 2 2 जा 4. आणि बाकीचे हे जे बल आहे ना, 1 2 3 4 5 लिहून टाका. 1 2 3 4 5. काही डाऊट आहे का? मी सेपरेट केलं बाळा फक्त. आता 4 किती जा? 8 जा. नाही समजलं का? चला, आता पाय कॅल्क्युलेशन पाय. माता लिहूच नको, पहिले समजून घे बाय. आपल्याला कॅल्क्युलेशन समजत नाही मग, म्हणून आपण मागे राहतो. चल बघ, त्यानंतर बघ आता पाय. भले मी बघा एक एक लिहून देऊन राहिलो, मला लिहायची गरज नाही, मी डायरेक्ट सांगू शकतो त्याचं उत्तर. ठीक आहे? 8 भागीला किती आहे? 1 2 3 4 5. एक गोष्ट तुम्हाला मी नेहमी वारंवार सांगत असतो, 8 सोबतची. 2 राहिला तर कशाने मल्टिपल करायचं म्हणजे 100 येते 50. 4 राहिला कशाने मल्टिपल करायचा? 25 म्हणजे 100 येते. 5 राहिला म्हणजे 20 आणि 8 राहिला म्हणजे 125 सांगितलं होतं, म्हणजे 100 येते. सॉरी, 1000 येते. ठीक आहे? तर 8 1 आणि 8 125 जा. नाही समजलं का? 8 125 जा 1000. बाकीची बला जशी तशी लिहा. पाहू मग पाहू. 25 175 1 2 5 आणि ते 2 शून्य. चालेल? आता 25च्या फळ्यात 125 नाही येतील तर कोणाच्या येतील? 25च्या फळ्यात तर येतातच ना. 25 चौ 100, 25 पाचा तर 25 1 ना 25 पाचा नाही 500. किती? 500. तर चला, 22 इंटू 175. हा पण असाच लिहायचा, 5 इंटू. राहू देऊ त्याला, का मजा येते त्याला पॉइंट फक्त मागे न्यायसाठी. तर 175 ला 5 ने डिवाइड करू शकतो ना रे. 5 3 जा 15. 7तून 5 गेलं 25 झाले, म्हणजे 5 5 25. 5 35. तर हा काय होतो? 22
इंटू 35 भागीला, आता असं नको कर जा सर 2 न 2 मरते, राहू द्या. 35 ला सरळ सरळ कोणासोबत मल्टिपल करा, 22 ने. 2 5 जा 10, 2 3 जा 7, 2 5 जा 10, 2 3 जा 7, म्हणजे 077. तर हा काय होतोय लक्ष दे, 770 भागीला 100. पण हा टकल्या याच्यासोबत मरते, तर 77 भागीला 10 म्हणजे 7.7 काय सेंटीमीटर. काय डाऊट आहे का, काय डाऊट आहे का? हाँ सेंटीमीटर क्यूब, वॉल्यूम म्हटला है तो सेंटीमीटर का क्यूब रहने वाला. गुड, बहुत बढ़िया. देख लेना पीछे बराबर है या गलत नहीं है, समझ रहे हो? देखो बच्चा, नेक्स्ट एग्जांपल, द लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. लेंथ म्हणते एक सर्कल आहे, कॉर्ड म्हणतोय. हा कॉर्ड असं असते, ए बी म्हणून टाकू त्याला. तर ए बी किती आहे तुमच्याकडे, लेंथ ऑफ ए बी 16.8 सेंटीमीटर, रेडियस किती आहे 9.1 सेंटीमीटर. तर डिस्टन्स, रेडियस त्याने दिलं आहे, ठीक आहे. तर त्यांनी असं म्हणणं आहे की फाइंड द डिस्टन्स, अरे रे केलाय ना रे हा आपण, फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड, म्हणजे हा तुम्हाला विचारलाय ओ एम. तर हा पहिले इथं येणार, हा गुड परपेंडिक्युलर. हा ओबी, हा ओबी किती आहे तुमच्याकडे, म्हणजे हा रेडियस झाला ना, ठीक आहे. तो किती आहे 1.9. किती आहे, एक मिनिट बाळा, एक मिनिट, नाही तर मरल बिचारा तो. हा वाचला बघा, रेडियस किती 9.1 आहे का, 9.1. क्लियर आहे, फ्रॉम द सेंटर. आता हा तुम्हाला काढणे आहे ओएम म्हणजे काय, समजलं? आता तुम्हाला ते एक माहित आहे ना काय, की ड्यू टू, तो तुम्हाला सांगितलं होतं कारण मी ड्यू टू थेरम काय होता आपला, ड्यू टू थेरम. काय म्हणते थेरम, अ लाईन ड्रॉन गुड फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड, towards the chord is perpendicular bisect the chord. म्हणजे हा बिचारा जो 16 सेंटीमीटरचा आहे, 16.8चा, तो तुकड्यांमध्ये तुटेल की नाही तुटेल, म्हणजे AM इक्वल्स टू MB इक्वल्स टू अर्धा राहणार कोणाचं, ABचं. तर 1/2 AB किती आहे 16.8. 16.8 म्हणजे काय, असं डिवाइड करा, 2 8 जा 16, पॉइंट आहेत तर पॉइंट, 2 4 जा 8, म्हणजे काय रे वाघाचे पंजे. तर किती भाऊ 8.4. काय डाऊट आहे का भाऊ? तर हा फक्त तुम्हाला काय मिळालं रे, इथपासून इथपर्यंतचं डिस्टन्स. तुम्हाला हा पाहिजे ना रे ओएम. ओएम हा 90 डिग्रीचा आहे, हा ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे 90 डिग्री वाला आहे ना, त्याला पकडू आपण. हा म्हणजे कसं, इन ट्रायंगल ओ एम बी अँगल एम इक्वल्स टू किती रे 90 डिग्री. किती डिग्री 90 डिग्री. तर काय होणार तो ओ बी चा स्क्वेअर इक्वल्स टू ओ एम चा स्क्वेअर प्लस एम बी चा स्क्वेअर. काही डाऊट आहे का कोणाला? तर चला, ओबी चा स्क्वेअर म्हणजे काय 9.1 चा स्क्वेअर, ओ एम चा स्क्वेअर म्हणजे ओ एम चा स्क्वेअर प्लस एम बी चा स्क्वेअर म्हणजे 8.4 चा स्क्वेअर. काय डाऊट आहे? चला बघा, तर बघा 9.1 चा स्क्वेअर म्हणजे काय 9.1 इंटू 9.1, 1 1 जा 1 9 जा 9 1 जा 9 9 जा 9 9 18, तो एक आणि एक 2 8, एक आणि एक पॉइंट मधून किती म्हणजे 82.81. ओ एम चा स्क्वेअर जसंच्या तसं. 8.4 ला मल्टिपल करा 8.4 सोबत, 4 4 जा 16, 8 च 33, पुन्हा तसंच 8 च 32, 8 8 64 आणि 3 67. 6 5 10 7, 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 7056. आता बिचारा तो जो म्हणते
मी इकडे काही राहू नाही म्हणते, मी परतो म्हणते. तर पर OM चा स्क्वेअर तिकडे गेला तर 82.81 70.56. तर 82.81 मधून 70.56 गेला. 11तून 6 गेले 5, 8तून 6 गेले अरे 2 पॉइंट, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 1. 2.25 इक्वल्स टू OM चा स्क्वेअर. पण OM म्हणजे अंडर रूट जाणार आणि हे बाहेर काढण्याची कला आपल्याला माहिती आहे ना, तोंडपाठ. कसं 2 2चे गट. 12.25 ला 2 2चे गट पाडा म्हणजे कसं माहित आहे ना. आंबा आत्मा आली आहे. 12 6 कोणाच्या फळ्यामध्ये येतो? 2 आणि 3च्या, नाही तसा 2च्या घेते, पण 2 आणि 3च्या मधात थोडी येते रे. 2चा स्क्वेअर आणि 3च्या स्क्वेअरच्या मधात. कोणाच्या स्क्वेअरच्या मधात येते ते पाहायचं. 3चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती? 9. 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 3 आणि 4च्या स्क्वेअरच्या मधात येते ना. लहान वाली संख्या घ्यायची. 3 तिरी 9 आणि त्याच संख्येने इकडे प्लस इकडे मायनस. हा 3 आणि हा 6. इथे काय आहे? 25. ती 6 सोबत काय ठेवाल की ज्याचं गुणाकार त्याच संख्येसोबत केल्यावर इतकं येणार. तर शेवटचा संख्या पाहायचा काय? 5. 5 ठेवून पहा. 5 5 25. साइन 6 5 30 आणि ते 32 म्हणजे इथं 5 ठेवा लागेल. पण 12 नंतर इथे पॉइंट होता तर एका अंकानंतर पॉइंट द्या म्हणजे OM ची व्हॅल्यू तुमची 3.5 सेंटीमीटर. हा तुमचा फाइनल उत्तर. आई होप आपको समझ में आया होगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.